मला जे सांगण्यात आलं होतं की पर केव्ही 30,000 ची सबसिडी आहे. कोटेशन वाईज मी सांगतो 19-20 जास्त फरक पडणार नाही. स्ट्रक्चर आहे तो कुठल्या क्वालिटीचा आहे, गॅल्वनाइज्ड, ऑलमोस्ट 78,000 सबसिडी असल्याने वी वेंट फॉर 3 केव्ही. माझं नाव विनोद भट्टड आहे आणि मी इथं बिबेवाडीला राहायला 15 वर्षा बॅक आलो होतो. आणि आमच्या या सोसायटीमध्ये मोस्टली सगळे बंगलो प्लॉट्स आहेत, त्यामुळे इंडिव्हिज्युअल प्लॉट्स आहेत सगळ्यांचे. आणि जेव्हा मला कळालं की सोलार पॅनलवर सबसिडी एवढी वाढली आहे आणि एवढा एफिशियंट आहे, तर मी नेक्स्ट जेन सोलारला अप्रोच केलं होतं. त्यांनी मला खूप व्यवस्थित गाईड केलं. मला जे सांगण्यात आलं होतं की पर केव्ही 30,000 ची सबसिडी आहे आणि अप टू 3 केव्ही सबसिडी आहेत. म्हणजे 3 केव्ही पर्यंत 78,000 मॅक्स आहे. म्हणजे 3 केव्ही घ्यावा, 5 केव्ही कुठलेही घ्या, 78,000 मिळेल. आणि असं होतं की तुमचं कन्झम्पशन 200 युनिट पर्यंत असेल तर 2 केव्ही सफिशियंट इनफ. तर त्या हिशोबाने माझ्या बिलच्या बेसिसवरती मी आणि फ्युचरला जे बिल जनरेट होईल त्या बेसिसवरती आय वेंट फॉर 3 केव्ही, जिथे एक्सपेक्टेड आहे की 350 युनिट ॲव्हरेज मंथली जनरेट होईल. PM सूर्यघर योजना जी आहे त्याच्या अंडर आता ऑलमोस्ट 40% सबसिडी मिळणार आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट मॅडमनी आम्हाला काही सजेशन्स दिल्या होत्या, त्याच्या बेसिसवर आम्ही फायनल केलं. ऑलमोस्ट 78,000 सबसिडी असल्याने वी वेंट फॉर 3 केव्ही. नेक्स्ट जेननी जेव्हा आम्हाला अप्रोच केला तर त्यांच्या कोटेशनमध्ये त्यांनी एंड टू एंड कम्प्लीट इन्क्लूड केलं होतं. राईट फ्रॉम इन्स्टॉलेशन, MSEBला अप्रोच करणं, डॉक्युमेंटेशन करणं, ते साईट पोर्टलला लॉग इन करून सगळ्या अपडेट्स देणं, सगळं हॅसल फ्री होतं. सगळं नेक्स्ट जेन सोलारनी बघितलं. एक्सेप्ट फॉर OTP आम्हाला काही बघावं लागलं नाही. इनफॅक्ट त्यांनी आम्हाला वॉकवे चांगला बनवून दिलेला आहे, शिडीही दिलेली आहे आणि प्रॉपर प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे की कसं मेंटेन केलं पाहिजे. तर त्यांचं वे ऑफ एक्सप्लेनेशन अँड क्लॅरिटी जी त्यांनी ठेवली आहे त्यामुळे मी त्यांना फायनल केलं कम्पेअर टू अदर वेंडर्स. कोटेशन वाईज मी सांगतो 19-20 जास्त फरक पडणार नाही. बट आफ्टर सेल सर्व्हिस आणि जो सपोर्ट आहे आणि ज्या प्रकारे जे सेटअप इन्स्टॉलेशन झालं, जे फॉलो थ्रू झालं, ते एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर झालेलं आहे. लोक नुसतं कॉस्ट बघतात, पण आफ्टर सेल सर्व्हिस किंवा जो स्ट्रक्चरचा मटेरियल आहे, त्याची क्वालिटी आहे, ते पण बघितली पाहिजे. काय टाईपचा तुम्ही इन्व्हर्टर बसताय, तुमचा जो स्ट्रक्चर आहे तो कुठल्या क्वालिटीचा आहे, गॅल्वनाइज्ड, मग तुमचं ते रस्ट फॅक्टर, असं क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज झालेली नाही पाहिजे. नेक्स्ट जेन सोलारला रिकमेंड केलं आहे माझ्या सोसायटीमध्ये 4 लोकांना. द रिझन इज क्लॅरिटी ऑफ प्रोजेक्ट, टाईमलाईन्स आणि कुठलाही हिडन कॉस्ट इन्क्लुडेड नाही आहे. जे आहे ते तुमच्यासमोर क्लिअर आहे. तुमच्या काही डाऊट्स असतील, काय असतील, ते एकदम क्लिअर केल्या जातात. आणि इवन द सेटअप एकदम हॅसल फ्री आहे. आम्हाला कुठेच काही अडचण आली नाही किंवा आम्हाला कुठलंच काही गोष्ट लपवण्यात आलेली नाही. आपल्या पुण्यामध्ये बरेच इंडिव्हिज्युअल ॲटलिस्ट पेट एरियामध्ये बघा किंवा बिबेवाडी एरियामध्ये अजूनही बंगलो प्लॉट्स आहेत. सो आय विल रिकमेंड की पीपल शुड गो फॉर सोलार, कारण त्याने जे आपलं लोड आपण MSEBवर टाकतो आणि अल्टिमेटली MSEB हे जनरेट करण्यासाठी एन्व्हायरमेंटवर डिपेंडेंट आहे. कोल बेस्ड वगैरे जे लोड जनरेट होतो, ज्या प्रकारे पॉप्युलेशन वाढलंय, ज्या प्रकारे डिमांड वाढलंय, तो लोड शेवटी कुठं ना कुठं एन्व्हायरमेंटवर येतोय. दॅट्स वाय आय वुड रिकमेंड दॅट पीपल शुड गो फॉर दिस.